त्यांनी अतिशय बारीकरित्या लक्ष घालून आणि अतिशय मेहनत करून ही बिल्डिंग या तारखेपर्यंत पूर्ण करण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। त्यांच्या प्रयत्नांमुळे आमचे मुंबईचे जे वकील मित्र आहेत ते उपस्थित आहेत आणि त्यांनी लायब्ररीकरता पुस्तकं डोनेट केलेले आहेत, त्यांचे सुद्धा मी या प्रसंगी जाहीरपणे आभार मानू इच्छितो। या प्रसंगी मी एवढंच म्हणू इच्छिल की आज आपण बाबासाहेबांच्या जी घटना दिलेली आहे त्या घटनेनुसार पूर्ण देश काम करतोय आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळेच आज आपण बघतो आहोत की देश प्रगतीपथावरती आहे, देश एकसंघ आहे। मग तो बीट द टाइम्स ऑफ वॉर और टाइम्स ऑफ पीस, देशामध्ये इंटरनल इमर्जन्सी सुद्धा आल्या परंतु देश हा अखंड राहिला। आणि जेव्हा आपण आपल्या शेजाऱ्यांसोबत आपल्याला आपण कम्पेअर करतो, मग ते नेपाळ असो किंवा बांगलादेश असो किंवा श्रीलंका असो, तिथली परिस्थिती आणि आपली परिस्थिती यामध्ये जो अतिशय डिफरन्स आहे तो माझ्या मते भारतीय राज्यघटनेमुळेच आहे। बाबासाहेबांनी शिंदे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे की जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण होणार नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही काही अर्थाची नाही, असं आपल्या 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं। आणि आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतो, ठिकठिकाणी न्यायालय उभार करतो, तो इट इज वन ऑफ द वेज ऑफ द जस्टिस रिचिंग टू द डोर स्टेप्स ऑफ द लिटिगन। न्याय हा पक्षकाराच्या दारात पोहोचला पाहिजे आणि म्हणून डिसेंट्रलायझेशनला आपण मान्य करतो, ठिकठिकाणी न्यायालय उभार करतो। या प्रसंगी मी आनंद व्यक्त करू इच्छितो की बाबासाहेबांच्या जो तालुका आहे, बाबासाहेब ज्या रत्नागिरी जिल्ह्यात होते, बाबासाहेबांनी ज्या रत्नागिरीमध्ये एक महत्वाचा खटला चालवला, त्या रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी आंबोडे आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की तिथे त्यांचं स्मारकही होईल। उद्या त्यांनी सांगितलं की 14 एप्रिल 2025 रोजी शासकीय जयंती तिथे साजरी करण्यात आली, त्यांचं अभिनंदन करतो। आणि इमारत झाली आहे, इमारत सर्व सोयींनी उपयुक्त आहे। मी माननीय अमृता जोशी त्याचप्रमाणे लोखंडेजी या दोघांचंही अभिनंदन करू इच्छितो, त्याचप्रमाणे पूर्ण बारचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांना अतिशय सुसज्ज अशी इमारत मिळालेली आहे। या इमारतीतून शेवटच्या नागरिकाला जो लास्ट सिटीजन आहे त्याला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळेल या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो, जेणेकरून बाबासाहेबांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण ती एक फूल ना फुलाची पाकळी म्हणून तो एक त्यांना श्रद्धांजली राहील, आदरांजली राहील। बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये मला या न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन करता आलं आणि एक बाबासाहेबांवरती वामन कर्डक यांनी एक फार अनेक त्यांनी गाणे लिहिलेले आहेत, त्यातलं कविता लिहिलेल्या आहेत, कोटी कोटी कुळे उधारले भीमा तुझ्या जन्मामुळे। त्या कोटी लोकांमधील मी सुद्धा एक आहे। बाबासाहेबांच्या घटनेमुळे, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने या भारताचा सरन्यायाधीश होण्याची मला संधी मिळालेली आहे आणि या भारताचा सरन्यायाधीश म्हणून बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये येऊन त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करण्याची आपल्या सर्वांच्या सोबत मला जी संधी मिळाली तो मी माझ्यासाठी अतिशय महत्वाचा क्षण समजतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब।